घुटने टेकेगा। आणि राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। पिढ्या बदलल्या पण भूमिका तीच। महाराष्ट्र हित ठाकरे गटाकडून 16 सेकंदांची पोस्ट। ठाकरे गटाच्या पोस्टवरून राजकीय चर्चांना उधाण। भाजप ही आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे। आदित्य ठाकरेंचा घणाघात, एकनाथ शिंदेंचा फेकनाथ असा उल्लेख, सरकारकडून वारंवार फसव्या घोषणा दिल्या जात असल्याचा आरोप। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला पुन्हा अटक। विशेष तपास पथकाने केली अनंत गर्जेला अटक। मुख्यमंत्र्यांनी केली होती एसआयटीच्या चौकशीची घोषणा। शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार। आज पुन्हा शीतल तेजवानीला करणार कोर्टात हजर। यापूर्वी 4 दिवसांची देण्यात आली होती कोठडी। अधिवेशन काळात दारू पार्टी जोरात। नागपूरमधल्या रवी भवनात दारूच्या बाटल्यांचा खच। आमदार निवासमध्ये सुद्धा बाटल्याच बाटल्या। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मला लवकरात लवकर न्याय मिळेल। भाजपामध्ये प्रवेश करताना तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य। राजगुरुनगर हल्ला, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू। शिक्षक शिकवत असतानाच मुलाचा गळा चिरला। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासमध्ये गँगवॉर। पुण्यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका। आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा दावा। न्यायालयानं ऐकल्यावर सुद्धा पार्टनरवर गुन्हा न दाखल केल्याचा दावा। मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटी रुपयांचा निधी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण। मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटी रुपयांची तरतूद। मी त्याचे मनापासून आभार मानेन, कारण छत्रपतींचा पुतळा उद्घाटन करायला मिळणं यालाही मागच्या जन्मीची पुण्याई लागते। ती काहीतरी केली असेल म्हणून या ठिकाणी आज मी उपस्थित झालो। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात